भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार यामध्ये संघाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे। जे.पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नव्या अध्यक्षपदासाठी शिवराज सिंह चौहान, त्याचबरोबर भूपेंद्र चव्हाण, धर्मेंद्र प्रधान, सी.आर. पाटील, मनोहरलाल खट्टर यांची नावं चर्चेत होती। मात्र या सर्वांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यानं त्यांचं नाव मागे पडलंय। त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या संघनिष्ठ नेत्याच्या गळामध्ये भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ पडू शकते। त्यामध्ये संघाचे प्रचारक राहिलेले ओम माथुर, त्याचबरोबर सुनील बन्सल, विनोद तावडे, के लक्ष्मण यांची नावं सध्या आघाडीवर आहेत। मात्र आरएसएस कडून एखादं नाव अचानकपणे समोर केलं जाऊ शकतं। कुणाकुणाची नावं चर्चेत आहेत एक नजर टाकूया। विनोद तावडेंचं नाव चर्चेत आहे, ओम माथुर यांचंही नाव चर्चेत आहे, सुनील बन्सल आणि के लक्ष्मण यांचीही नावं चर्चेत आहेत।